नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची चयांचे केली स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्मम शांतो ब्रह्मभूयाय कल्पते। आणि समर्थ आपुला खोडा सिसे वाहवी जैसा होडा तैसा भुंजो निजो गाढा परिग्रहो। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचं चिंतन विचार आपण करत आहोत। क्रममुक्तीने क्रमाक्रमाला ब्रह्मस्वरूपाला गवसणी घालणारा साधक कोणत्या क्रमाने ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून घेतो याचा विचार परमात्मा 51, 52 आणि 53 क्रमांकाच्या श्लोकामध्ये प्रतिपादन करत आहेत। प्रारंभाला तो आपली निष्काम कर्माची साधना करून त्याद्वारे अंतकरणातली पापवासना दूर करतो। शुद्ध बुद्धीने संपन्न झालेला सात्विक धैर्याने अंतकरण इंद्रियांना विषय आणि विषयाच्या वासनापासून आवरणारा प्रारब्ध प्राप्त जरी विषय प्राप्त झाला तरी त्यामध्ये अनुकूलतेची किंवा प्रतिकूलतेची भावना न ठेवता रागद्वेषाचा परित्याग करणारा साधक आहे हा। त्यानंतर आपली साधना करण्यासाठी तो एकांत वासाचं सेवन करतो। अंगाला फक्त बळ यावं, प्राणाचं रक्षण व्हावं एवढ्याच मापामध्ये आहाराचं सेवन करतो। भगवत प्राप्तीकरता काया वाचा आणि मन अर्थात वाणी शरीर आणि मन यांचं नियमन करणारा सदैव आपल्या अंतकरणाची वृत्ती आत्मस्वरूपाच्या आकाराची करणं याला ध्यान असं म्हणतात। आणि त्या ध्यानामध्ये चित्त एकाग्र करणं याला योग असं म्हणतात। ध्यान योगामध्ये या 2 साधनाला ज्याने श्रेष्ठ मानलेलं आहे। ध्यान योग पराहा नित्यम आणि यासाठी कायम एक मित्र आपल्याजवळ असावा लागतो। वीतरागते सारिखा जोडून ठेवेला सखा तो आघवियाची भूमिका सवे चाले। परमार्थातल्या सगळ्या भूमिका सगळ्या प्रकारच्या अवस्थेंच्या सोबत चालणारा मित्र त्याला वैराग्य असं म्हणतात। वैराग्याचा त्याने अंगीकार केला आहे। असं वैराग्याचं वज्र कवच अंगावर धारण करणारा आपल्या विवेक नावाच्या मुठीमध्ये निधिध्यासनाचे तलवार किंवा खड्ग हातात घेतलेला आणि श्रवण मनन निधिध्यासन हा राजयोग आहे। या अश्वावर आरूढ झालेला हा साधक संसार हेच एक प्रकारचं रणांगण आहे आणि या रणांगणातून ज्याप्रमाणे सूर्य अंधारातून सहज प्रवास करतो तसा तोही मोक्ष नावाची विजयलक्ष्मी तिने आपल्या गळ्यामध्ये वरमाला घालावी याकरता तो प्रवास करत आहे। पण हा प्रवास त्याचा सहजासहजी होत नाही। जितकी असणारी वस्तू मौल्यवान असते तितकेच त्याला प्रतिबंध जास्त असतात। ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला जमिनीत पुरलेलं धन जर प्राप्त करायचं असेल तर ते सहजासहजी प्राप्त होत नाही। त्यावर असणारं मातीचं आवरण पाषाणाचं आवरण दूर करावं लागतं। बऱ्याचदा काही धनावर साप येऊन बसतात। वासना असली तर साप असतात। काही धनाच्या ठेव्यावर हडळी असते किंवा भूत प्रेत पिशाच यांचाही संबंध असतो। हे सगळं दूर केल्यानंतर जमिनीत पुरलेलं धन त्याला सापडतं। सामान्य धनामध्ये जर एवढे प्रतिबंध असेल तर हे आत्म नावाचं धन प्राप्त करायचं असेल तर त्यामध्ये सुद्धा प्रतिबंध आहे। त्याला प्रतिबंध कोण करतात? जसे बाहेरचे विषय प्रतिबंध करतात तसे त्याला आतले विकारही प्रतिबंध करतात। त्यामध्ये पहिला विकार आहे अहंकार। त्या अहंकाराचे अनेक प्रकार आहे। मी महान कुलात जन्माला आलेलो आहोत, मी महाविद्वान आहे अशा प्रकारचा विद्वत्तेचा सुद्धा अहंकार होतो। त्या अहंकाराचा मुक्काम देहामध्ये राहतो आणि देहाचा विचाराने बाद झाला की अहंकार सुद्धा राहत नसतो। अहंकार पहिला वैरी आहे। दुसरा वैरी आहे सामर्थ्य। विषयाच्या प्राप्तीकरता काम आणि राग यांनी संपन्न असणारं जे सामर्थ्य असतं त्याला बल असं म्हणतात। त्याही बळाचा त्याने ध्यानाने निराश केलेला आहे।
प्रिय वस्तू प्राप्त झाल्यानंतर जो आनंद होतो आणि या आनंदाच्या मदोन्मत्त अवस्थेमध्ये गर्वामुळे धर्माचं अतिक्रमण घडतं, त्याला दर्प असं म्हणतात. तोही वैरी त्याने नष्ट केला आहे. आणि पुढे काम म्हणजे विषयाची इच्छा आणि क्रोध म्हणजे विषयाच्या प्राप्तीकरता एखादा व्यक्ती प्रतिबंध करत असेल तर त्या संबंधाने जो द्वेष निर्माण होतो, काम शब्दाचा अर्थ होतो राग आणि क्रोध शब्दाचा अर्थ होतो द्वेष. ज्याला आपण काम क्रोध म्हणतो त्यालाच राग द्वेष अशी अपर नावं आहेत. यांचाही त्याने निराश केला. अशा प्रकारे आपण काल अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम यांचा कसा निराश त्या साधकाने केला इथपर्यंतचा विचार केला. आता पुढे परिग्रहम म्हणजे संचय किती करावा. शास्त्राने साधकाला उपजीविकेकरता लागणारा उदरनिर्वाह व्हावा किंवा देहाचं रक्षण व्हावं एवढा संग्रह केला तर काही अडचण नाही, त्याची परवानगी दिली आहे. की तुकोबरायांचं वचनच आहे की निर्वाहापुरते अन्न आच्छादन आश्रमाशी स्थान कोपी गुहा तिन्ही पण गरजा आल्या बरं. त्याच्यामध्ये अन्न वस्त्र आणि निवारा क्रमानेच आलेले आहे. पण किती असाव्या. निर्वाहापुरते हा शब्द महत्त्वाचा आहे. आपल्या शरीराचं निर्वहन चांगल्या प्रकारे होईल एवढं अन्न आपल्यासोबत असावं, शरीराचं रक्षण होईल एवढं आच्छादन आपल्याकडे असावं म्हणजे कपडे असावे. आणि शरीराचं रक्षण होण्याकरताच पुढे आश्रमाशी स्थान कोपी गुहा ऊन पाऊस वारा यांच्यापासून रक्षण व्हावं याकरता साधकाला एखादा आश्रमही असावा किंवा एखादी झोपडी असावी किंवा एखाद्या डोंगराची कडा गिरी किंवा त्याला गुहा म्हणतो ते असलं तरी चालेल, पण ते निर्वाहापुरतं असावं. आता बऱ्याच प्रमाणामध्ये जर संग्रह झाला विस्तारित प्रमाणामध्ये तर परिग्रह दुःखाला कारण ठरतो. श्रीमद भागवतामध्ये असं प्रमाण आहे, परिग्रहोही दुःखाय, परिग्रहच दुःखाला कारण ठरतो. आणि जो परिग्रहातून बाजूला होतो तो अनंत सुखाला प्राप्त होतो. त्याकरता ते काल आपण टिटव्याचं उदाहरण पाहिलं होतं. परिग्रह केला की त्याचे असणारे बंधूच त्याचे वैरी झाले आणि परिग्रहाचा त्याग झाला की ते सगळे आपापसात भांडू लागले. तो मात्र त्या संकटातून मुक्त झाला. परिग्रह असतो कसा, जो बलात्काराने अर्थात बळजबरीने त्या व्यक्तीला भोग देतोच त्याचं नाव परिग्रह आहे. इच्छा असो किंवा नसो परिग्रह कसा दुःखाला कारण ठरतो याकरिता ज्ञानोबारे उदाहरण सांगतात. 62 क्रमांकाची ओवी आहे. पहिल्यांदा उदाहरण आहे, नंतर त्याचं स्पष्टीकरण ज्ञानोबारे करतात. बाकीचे जे वैरी आहे ना अहंकारादी त्यांना जिंकून घेणं एक परता सोपं आहे, पण परिग्रहाच्या बाबतीमध्ये ज्ञानोबाने एक शब्द ठेवला, ऐसा दुर्जय जो परिग्रहो. दुर्जय म्हणजे ज्याला जिंकून घेणं फारच कठीण आहे, कारण तो इतका जवळ लागलेला आहे. त्याचे क्रमाक्रमाने उदाहरण सांगता. पहिलं दृष्टांत आहे, आणि समर्थ आपुला खोडा शिशे वाहवी जैसा होडा तैसा भुंजोनी जो गाढा परिग्रहो. उदाहरण दिलं आहे राजाचं. जुन्या काळामध्ये एखादा अपराध झाला की शिक्षेची अंमलबजावणी लगेच व्हायची. प्रभू रामचंद्रांच्या दरबारामध्ये जर एखादा व्यक्ती येऊ शकत नसेल न्याय मागण्याकरता तर एक राज्याच्या एका भागामध्ये विशिष्ट व्यवस्था केली होती की ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्याने तिथं जायचं आणि त्या मंदिरात मोठ्या आकाराचा जो घंटा बांधलेला आहे तो वाजवायचा आणि मग त्याच्यावर अन्याय झाला की कार्यवाही व्हायची, कारवाई केली जायची. एक दिवस त्या मंदिरातला घंटा एका कुत्र्याने वाजवला. याचा अर्थ त्याच्यावर अन्याय झाला आहे, त्याला बोलवलं. आता ती पशुची भाषा जाणणारा एखादा व्यक्ती असेल त्या भागामध्ये, चिमण्यांची भाषा पण काही लोकांना कळते, काहीला पशुला कळते, वाणी नाही ना, पण वेदना तर प्रगट करू शकतात. आणि मग तो घंटा का वाजवला, त्याने सांगितलं माझ्यावर अन्याय झाला. म्हणजे कोणी केला, म्हणजे या आश्रमाचे एक महंत आहे, त्यांनी माझ्यावर अन्याय केला. महंताला बोलवा. ते मठाधिपती जे होते त्यांना बोलवलं आणि सांगितलं काय अन्याय केला. म्हणजे मला अन्याय माहिती नाही. कुत्र्याला विचारलं सांग. त्याने सांगितलं मला भूक लागलं, मी प्राणी आहे आणि प्राणाचं रक्षण करणं हा आपला धर्म आहे. मग आश्रमामध्ये स्वयंपाक तयार झालेला होता
कुत्र्याने सांगितलं मलाही कळतं काय खावं काय नाही. हे त्या काळातल्या कुत्र्यांनाही कळायचं बरं. एवढा अर्थ घ्या की काय खावं आणि काय नाही. आश्रमातला जो स्वयंपाक नैवेद्य करताय तो मी खाल्ला नाही म्हणे. एका बाजूला पडलेला स्वयंपाक मी घेतला आहे की जो जमिनीवर पडलेला आहे, जो कोणाच्या खाण्याकरता वापरात येणार नाही, तो मी खाल्ला. माझा प्राण्याचा प्राणधर्म आहे. भूक लागली म्हणून मी ते खाल्लं. मग ते या महंतांनी पाहिलं आणि लांबून मला दगड फेकून मारला. काहीच दोष नाही माझा, कारण नैवेद्यामध्ये मी काही प्रतिबंध केलाच नाही. महंतांनी मान्य केलं ते म्हणे मारला दगड. कुत्र्याला विचारलं काय शिक्षा द्यायची म्हणे. आता बाकीच्या लोकांना असं वाटलं असेल की महंताला 1-2 दगडच मारावे फेकून, पण तसं नाही. कुत्र्याने सांगितलं महंताला आणखीन एक मठाधिपती करा. म्हणे असं का बरं. म्हणे कुत्र्याने सांगितलं मागच्या जन्मात मी सुद्धा मठाधिपती होतो आणि मठाधिपती झाल्यामुळे मला कुत्र्याचा जन्म मिळाला. मी तरी चांगला राहिला होतो, तरीसुद्धा मला दोष लागला. इतका जर मठाधिपती क्रोधवान असेल तर याला आणखीन 2-3 कुत्र्याचे जन्म मिळावे, दुसऱ्या मठाचा अध्यक्ष करा, असं ते तिथलं सांगतात बरं का. याला परिग्रह म्हणतात. तो परिग्रह दुःखाला कसा कारण आहे. जुन्या काळामध्ये राजा एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा देताना त्याच्या गळ्यामध्ये खोडा बांधला जायचा आणि मग तो खोडा त्यांनी धारण केला की कोणी काढत नसायचं. उदाहरण देतात, समर्थ आपुला खोडा शिशे वाहवी जैसा होडा तैसा. अर्ध्या ओळीमध्ये दृष्टांत आहे. समर्थ म्हणजे राजा आणि खोडा म्हणजे एक प्रकारची बेडी. बेडी म्हणजे पायातली नाही बरं, मस्तकामध्ये बांधली जाणारी एखादी फळी असायची. त्या फळीमध्ये त्याचं मस्तक गुंतविलं जायचं आणि 2 छिद्रामध्ये त्याचे हात बांधले जायचे. त्याला म्हणतात खोडा. ते बेडी त्याच्या मस्तकावर बांधलेली आहे. म्हणून उदाहरण कसं आहे बघा, समर्थ आपुला खोडा पायी वाहवी असं नाही, शिसे वाहवी. शिस म्हणजे काय, मस्तक. त्याच्या मस्तकावर तो खोडा बांधला जायचा आणि हे ते काम तो कसा करून घ्यायचा. होडा म्हणजे पैज लावून हट्टाने. तो गुन्हेगार आहे ना, मग राजाचा हट्टा असायचा की तुला तो शिक्षा भोगलीच पाहिजे. जसा राजा हट्टाने आपली असणारी बेडी त्या गुन्हेगाराच्या मस्तकावर वाहण्याकरता भाग पाडतो, हे झालं उदाहरण. तैसा त्याप्रमाणे परिग्रह जीवाला दुःख हट्टाने भोगण्याकरता भागच पाडतो. तैसा भुंजोनी म्हणजे सुख किंवा दुःखाचा भोग देऊन जो परिग्रह म्हणजेच काय, परिवार संघ, जो गाढा अत्यंत बलवान झालेला आहे, संचय म्हणतात त्याला. तो संचय जीवाला भोग देण्याकरता बलवान झालेला आहे. जसा राजा त्या गुन्हेगाराला तो खोडा वाहविण्याकरता भागच पाडतो, तसा परिग्रह भोग देण्याकरता साधकाला बळजबरीने भागच पाडतो. मग हा परिग्रह जाऊन तरी कुठं बसतो, सगळीकडे. जो माथाची पाला नवी अंगा अवगुण घालवी जिवे दांडी घेववी ममत्वाची. परिग्रह प्राप्त झाला, त्या परिग्रहाचे अनेक प्रकार आहे. कधी काही माणसं परिग्रहात राहतात बरं, संग्रह त्यांचा फार असतो पण ते आतून मुक्त असतात. आणि काहींचा परिग्रह उगा मोजका असतो पण ती सगळी यादी त्याच्या हृदयात असते तर कुठं आपलं काय आहे. काही लोकांचा परिग्रह फार मोठा आहे पण ते आतून मुक्त असतात. दिसताना परिग्रहामध्ये सापडतात पण परिग्रह आतून नसतो. आणि आतून असेल तर तो परिग्रहामध्ये सापडतो. बघा, जो माथाची पाला नवी, जो परिग्रह माथाची म्हणजे मस्तकावरच आणि पाला नवी म्हणजे जाऊन बसतो, मस्तकावरच विराजमान होतो. याचा अर्थ मस्तिष्कामध्ये तो आपली जागा तयार करतो. कोण, परिग्रह. थोडक्यामध्ये अंतःकरणामध्ये परिग्रह घट्ट बसलेला असतो. माथाची पाला नवी अंगा अवगुण घालवी. साधकाच्या अंगामध्ये परिग्रहामुळे अनेक प्रकारचे अवगुण बळच घातले जातात किंवा अवगुण येऊन बसतात. ते परिग्रह केला की परिग्रहाचे जे काही पदार्थ असतात ना, त्या पदार्थांचे दोष लागत जातात. बघा, ते रोहिदास महाराजांच्या जीवनातलं एक उदाहरण सांगतात, पूर्व जीवनातलं बरं, की त्यांना कोणीतरी शिष्याने चांदीच्या खडावा भेट दिल्या. परिग्रह कोणीतरी दिल्या, विरक्तच होते. त्याने आयुष्यभर काही ते चांदीचा खडावा पाहिल्याच नाही. अंतिम काळ आला
आणि कुठेतरी पोटमाळ्यावर त्या खडावा ठेवलेल्या होत्या. अंतकाळामध्ये खडावांकडे लक्ष गेलं. अरे, चांदीच्या खडावा पादुका मला एका साधकाने शिष्याने भक्ताने भेट दिल्या, पण आयुष्यभर मी परिधानच केल्या नाही. अंतिम काळामध्ये खडावा आठवल्या आणि ते सुटला. पुढचा जन्म चर्मकाराचाच मिळाला. परिग्रह अंगा अवगुण घालवी, वासना निर्माण झाली की नाही, आणि त्या अवगुणामधून त्यांना जन्म घ्यावा लागला असं परंपरेने सांगितलं जातं. त्यांना फक्त चांदीच्या खडावा आठवल्या होत्या. आपल्या अंतिम काळात लयच गर्दी होणार आहे. काय काय देवालाही प्रश्न पडेल, याला पहिल्यांदा कोणता जन्म द्यावा, एवढी गर्दी होईल आपली कदाचित. जो माथाचे पाला नवी अंगा अवगुण घालवी, जीवे म्हणजे अंतकरणामध्ये ममत्वाची दांडी घेववी. दांडी म्हणजे काठी आणि ममत्व म्हणजे माझेपणा. हा मठ माझा आहे, हा शिष्य माझा आहे, स्त्री धन पुत्र हे माझे आहे, हा जनक हे माता, हा मी गौरहीन पुरता, पुत्रविंत कांता माझे हे ना. हे सगळे ममत्वाची काठी. तो अवगुण म्हणजे परिग्रह जीवाला धारण करण्याकरता भाग पाडतो. मस्तकावर जाऊन बसतो. अंगामध्ये अवगुण प्रविष्ट करवितो आणि अंतःकरणामध्ये ममत्व ज्या परिग्रहामुळे निर्माण होतं, तो परिग्रह दुःखाला फार कारण आहे. कोणता परिग्रह आहे याकरिता ज्ञानोबाने उदाहरण देतात. पहिला परमार्थातले प्रतिबंध. बरं, हे परिग्रह हे परमार्थातले आहे, पण परिग्रहाचेच प्रतिबंध आहे. शिष्य शास्त्रादी विलासे मठादी मुद्रेचे निमिसे, घातले आहाती फासे निसंगाजेने. जे माणसं कायमच प्रपंचामध्ये आहेत त्यांचा परिग्रह असेल. यात नवल काय आहे? जे म्हणतात आम्ही परमार्थामध्ये आहोत, आम्ही सगळं सर्वसंग परित्याग केलेला आहे, असा निसंग असलेल्या व्यक्तीलाही परिग्रह येऊन चिटकतो. कुठपर्यंत मर्यादा आहे ती मर्यादा सांगतात 65 होईपर्यंत. बरं, पहिला कोणता असेल तर शिष्य. काही लोक आहे ना, आपल्या संस्थेमध्ये एक भूमिका आहे बघा. आपल्या जोग महाराजच्या संस्थेमध्ये सगळे साधक गुरुजनांना आपले गुरु मानतात, गुरुच मानतात. पण गुरुवर्यांचा मोठेपणा एवढा आहे की ते शिष्य म्हणून कोणाला समजत नाही. म्हणजे एवढी भूमिका जगात कुठंच पाहायला मिळणार नाही. ते आपल्या जोग महाराजच्या संस्थेमध्ये बघायला मिळते. इथले साधक गुरुजनांना गुरुजनच मानतात, गुरुवर्य म्हणून स्वीकार करतात, पण गुरुवर्य मात्र कोणालाही शिष्य म्हणून लेखत नाही. ते ज्ञानोबाऱ्यांच्या भूमीत आलेले साधकच आहे असं म्हणून त्यांचा स्वीकार करतात. पण आपण जर इथला आळंदीचा भाग सोडला, जर आपण बाहेर गेलो तर बाहेरच्या लोकांना तो मोठेपणा वाटतो आणि ते सहज सांगतात तो आपला शिष्य आहे. म्हणजे श्रीमंत व्यक्ती जर आला तर ते सरळ सांगणार तो आपला शिष्य आहे, असं ते सांगण्याकरता मोठेपणा वाटतो. हा परिग्रह आहे, शिष्याचा परिग्रह. दुसरा परिग्रह शास्त्राचा. हे शिष्य परिग्रह लोकवासना आहे आणि शास्त्राचा परिग्रह शास्त्रवासना. शास्त्र शिकावं बरं. विद्यार्थी मनुष्याने विद्यार्थी अवस्था मरू देऊ नये, आयुष्यभर शिकत राहावं, शास्त्राध्ययनच करावं, अडचण नाही. पण शास्त्राचं तात्पर्य लक्षात आलं की शास्त्राभिमान मात्र बाजूला सोडावा. म्हणून तर भगवंताने म्हटलं आहे व्युत्पत्ती आगवी विसरी जे. शास्त्र शिकावं एका मर्यादेपर्यंत, पण शास्त्राच्या अध्ययनाचा मात्र कोणताही अभिमान नसावा. जसं की 13व्या अध्यायामध्ये म्हणतात ना, परोपकारण बोले न मिरवी अभ्यासिले. आपण काय अभ्यास केला हे जगामध्ये तो मिरवीत नाही, आणि मिरवीत असेल तर मग शास्त्रवासना. आणि शास्त्रवासना अशी आहे, जोपर्यंत अज्ञानी माणसं आपल्याजवळ आहे तोपर्यंत आपलं वजन राहतं शास्त्राची वासना. आणि आपल्यापेक्षा जास्त शिकलेला मनुष्य आला की आपलं वजन कमी होतं. मनुष्याला आपल्यापेक्षा कमी आले तर बरं वाटतं, आणि आपल्यापेक्षा मोठा जर विद्वान आला की त्याच्याविषयी अंतकरणामध्ये जळफळाट निर्माण होतो, द्वेष निर्माण होतो. इतकं शास्त्र कठीण. शास्त्र ही तलवार आहे, दुधारी तलवार, त्यामुळे ती व्यवस्थित वागवता आली पाहिजे. कधी कधी शास्त्र चुकीचं सांगितलं गेलं तर दुसऱ्याचाही घात होतो आणि आपलाही घात होतो. शास्त्राचं तात्पर्य कळालं पाहिजे. शास्त्र आदी करून बाकीचे सगळे भोग तुम्ही घ्या. शिष्य असेल, शास्त्र असेल, आदी करून काही काही विलासाचे भोग असतात. संग्रह आवश्यक असावा रक्षणापुरता, पण कधी कधी मात्र साधना करता करताच
ते तुम्हाला जर हे पाहायचं असेल ना 64 आणि 65 ओवी, तर आता इथून गेल्यानंतर फक्त चिरंजीव पद वाचायचं. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचं 42-43 ओव्याचं चिरंजीव पद आहे, पण फारच गोड आहे. ज्याने पंचविषयाचा परित्याग केला त्यालाच तो परिग्रह दुसऱ्या पंचविषयातून प्रकट होतो. लोक मग त्यांना बसण्याकरता आसन चांगलं देतात. हा झाला स्पर्शाचा परिग्रह. पण त्यांना चंदन धूपदीप अर्पण करतात, गंध नावाचा परिग्रह. मग बाबा तुम्हाला काय आवडतं, तुम्ही फक्त फोन करून सांगा तुम्ही कीर्तनाला किती वाजता येणार आहे, जेवायला काय करायचं, मग रस विषय अर्पण करतात. म्हणजे ज्या विषयाचा त्याने परित्याग केला आहे तेच विषय परिग्रहाच्या रूपाने प्राप्त होतात. आणि साधक त्याच्यामध्ये अडकला, जे जे जनवंदिती त्याची त्याची निंदा करीती, तेच सगळे त्याची निंदा करतात की नाही, असा विलास वाढतो. शिष्यशास्त्रादी विलासे, मठ आदी मठ आहे, मग मठाकरता बाकीचं कुंपण आहे, रक्षण आहे, हे फार प्रतिबंध आहे सगळे. बरं, हे साधकाकरता फार मोठे प्रतिबंध कळत नाही आहे. मठादी मुद्रा, मग त्याला गंध लावा लागतो. ती मुद्रा वगैरे असतात ना, मठ करायची, मुद्रा तयार करायची. मुद्रा म्हणजे ध्यानातली मुद्रा, किंवा मुद्रा म्हणजे अंगावर लावले जाणारे बरेच प्रकारचे शृंगाराचे पदार्थ. या निमित्ताने घातले आहाती फासे निसंगाजेने, जो निसंग म्हणजे विरक्त आहे, ज्याने अगोदर घरादाराचा त्याग केला आहे, जो वनात आला होता, पण त्याच्याही पाठीमागं परिग्रह लागला. हा क्षेत्रातला प्रतिबंध आहे. आणि म्हणे वनातला पुढच्या ओळीत सांगतात, घातले आहाती फासे निसंगाजेने, विरक्त पुरुषाला सुद्धा ज्याने आपले फाशे टाकलेले आहेत. आता हा झाला क्षेत्रातला प्रतिबंधच आहे की नाही. शिष्य असेल, शास्त्र अध्ययनाचा प्रतिबंध असेल, शास्त्र शिकावं बरं, फक्त त्याचा अभिमान निर्माण होऊ देऊ नये. अभिमान झाला की मग शास्त्राचा परिग्रह आहे असं त्याचा अर्थ घ्यायचा. शास्त्र शिकत राहावं आयुष्यभर, फक्त त्याचा सूक्ष्म अहंकार आपल्या मनात येऊ नये. मी विद्वान आहे असे आपल्याला आठवण होऊ देऊ नये. घरी कुटुंबपणे सरे तरी वनी वन्य होणे अवतरे, नागवियाही शरीरे लागला आहे. घरी म्हणजे परिवारामध्ये, ज्या परिग्रहाने घरात राहणाऱ्या व्यक्तीला फार उबग आला, त्याने त्या परिग्रहाचा परित्याग केला. घरात राहत होता, कुटुंबपणे सरे, सगळ्या कुटुंबाचा परित्याग केला. धर्मपत्नी असेल, पुत्र असेल, आईवडील असेल, संपत्ती असेल, पशुपक्षी असेल, घरातले बरं, कुटुंबाचा सगळा परिग्रह संपलेला आहे आणि वनात येऊन राहिला. मग वनातला परिग्रह मागं लागला. कोणता? वनी वन्य होणे अवतरे. वनामध्ये मठ बांधला, मठाच्या सोबती सगळे फुलाची झाडं लावले. मग एखादा असणारा पशु जवळ ठेवला. मग ते जड भरत राजाने ते हरिण आणलं, वन्य प्राणीच आणला की नाही. बरं असं आहे, आश्रम तयार केला तर अडचण नाही. आश्रमामध्ये फुलाची झाडं वगैरे लागली का, तर परिग्रह नाथ महाराजांनी असं म्हटलं आहे, ज्याने घरादाराचा त्याग केला तो आश्रमातल्या झाडासाठी आपल्या मस्तकावर घट ठेवतो, घडा, आणि त्या घड्याने पाणी वाहतो. बघा, साधणारा ते बाजूला आणि पाणी पाठीमागं चालू होतं. बरं ठीक आहे, पाणी लावा, वृक्षवल्ल्या आम्हा सोयरे, अडचण नाही. पण झाडाचं जर पाणी एखाद्याने तोडलं की त्याच्यामागं दगड घेऊनच लागतो. हा म्हणजे परिग्रह एवढा कठीण आहे. वन्य होणे अवतरे, एखादा व्यक्ती म्हणेल आम्ही सगळ्या परिग्रहाचा परित्याग करणार, सगळ्या परिग्रहाचा. ज्ञानोबा म्हणतात तुम्ही कुटुंबाचा परित्याग केला, वस्त्रादिकांचा परित्याग केला, पण शरीराचं तर नाही ना करू शकत. म्हणजे एखाद्या नागव्याही पुरुषाच्या पाठीमागे नागव्याही शरीरे लागला आहे. शरीराचा संग्रह करणं हा सुद्धा परिग्रहच आहे की नाही. तो परिग्रह पाठीमागे लागला आहे. मग याचा अर्थ असा नाही की आत्महत्या करायची, असा त्याचा अर्थ नाही आहे. वस्तूचा परित्याग बाह्य रूपाने करण्यापेक्षा अंतःकरणातून करता आला पाहिजे. मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्याशी जाण निरंतर. हा परिग्रह टाकता येतो बरं. जिवंत असताना ज्याला आपल्या देहाची चाड नाही समजून घ्यावं, त्याने सगळ्या परिग्रहाचा परित्याग केला आहे. ते उदाहरण सांगतात. ज्ञानोबांची ओवी आहे, आता उभे या उभेपण नाही जयाचे, मा पडिल्या गहन कवन तयाचे, मनोनी प्रतितीची पोटीचे पाणी न आले. देह जिवंत असताना मला देह आहे
अशी ज्याला आठवण नाही त्याचा देह पडल्यानंतर त्याला काय दुःख होणार आहे? जिवंत असताना ज्याला ममत्व नाही तर देह मृत झाला की त्याला काय महत्त्व येणार आहे? महापुरुषाचा परिग्रह बाहेरून खूप असतो पण आतून मात्र परिग्रहामध्ये सापडत नाही. जनक राजे आहेत बघा, प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्ण राजे आहेत पण कोणत्याही परिग्रहामध्ये अडकले नाही. क्षणात परित्याग करू शकतात. 56 कोटी यादव आहे, सुवर्ण संपन्न असणारी द्वारका आहे आणि सगळ्या असणाऱ्या कुटुंबाचा भगवंताने एका क्षणात परित्याग केला की नाही? अजिबात कोणत्याही प्रकारचं दुःख नाही. महापुरुष परिग्रहामध्ये असेल काय किंवा विरक्त अवस्थेमध्ये असेल तर त्यांना त्याग करण्याकरता काही कष्ट पडत नाही. एक उदाहरण असं ऐकलं आहे ते स्वामींच्या प्रवचनाच्या त्या पुस्तकातून. आणि एक महात्मा प्रवास करू लागले. आपणही ऐकलं हे उदाहरण, पूर्वी कधीतरी सांगितलं आहे. परिग्रह सोडता कसा येतो एका क्षणामध्ये. ही सगळी उदाहरणं आपल्याला इतर ठिकाणी पाहायचं काम नाही. आपल्या आळंदीतल्या गुरुजनांकडे पाहिलं की आपल्या लक्षात येतं की यांचा परिग्रह काहीच नाही, काहीच परिग्रह नाही. बाबांचं मला नाही वाटत खाता असेल कुठं म्हणून, नाहीच ना, काही परिग्रहच नाही कोणता. हे सगळे बाहेरूनही विरक्त आहे, आतूनच विरक्त आहे. ते एक महात्मा प्रवास करू लागले. म्हणजे प्रवासामध्ये ना रेल्वेमध्ये सुविधा फार चांगल्या असतात पण त्याला मग तिकीट तसं द्यावं लागतं. तिकीट कमी असेल तर मग कधी कधी एकाच पावलावर उभं राहायचं, देवडा चरणी असं उभं राहावं लागतं. कधी कधी सामान्य प्रवास असतो जनरल प्रवास, त्यापेक्षा चांगला प्रवास आहे मग शयनयान स्लीपर कोच. त्याहीपेक्षा पुढे मग AC प्रवास, त्याही पुढे मग फर्स्ट क्लास AC वगैरे, त्यामध्ये लोक कमी असतात. मग एक महात्मा व आपण स्वतः आणि आपला एक शिष्य ते दोघंजणं प्रवास करतात आणि त्यांच्या त्याच बोगीमध्ये किंवा त्या भागामध्ये एक संसारासक्त असणारा पुरुष आला. तोही आपल्या कुटुंबासहित आला आणि त्याने पाहिलं महात्म्याकडे. तो तुलना करू लागला. बरं म्हणे हे फक्त विरक्त दिसतात, अंगावर भगवे वस्त्र परिधान केले, यांच्यात आमच्यात फरक कुठं आहे? का बरं? ज्या अर्थी आम्ही प्रवास भारी करतो आहे म्हणजे जास्त खर्चिक प्रवास करतो आहे याचा अर्थ आम्ही विलासी आहोत आणि महात्मासुद्धा खर्चिकच प्रवास करतो की नाही. आता महात्म्याला वाटलं गर्दीचा विक्षेप होणे म्हणून हा प्रवास आपण करावा. जे प्रवास तुम्ही खर्चिक करतात आमच्याचप्रमाणे तुम्ही विलासी आहात. बरं म्हणे ठीक आहे. बरं संग्रह म्हणावा तर तुमच्यासुद्धा 2-3 बॅगा भरलेल्या आहेत आणि माझ्याही 2-3 बॅगा भरलेल्या आहेत. म्हणजे संग्रह तुम्हीही करता, तुम्हालाही शिष्य आहे आणि आम्हालाही धर्मपत्नी आहे असं तो म्हणू लागला. महात्म्याने काही उत्तर दिलं नाही. म्हणजे तुमच्यात आणि माझ्यात फरकच काय आहे? फक्त तुम्ही कपडेच तर बदलले आहे, भगवे वस्त्र परिधान केले, बाकी सगळं आपलं सारखंच आहे म्हणे. त्यामुळे तुमच्यात आणि माझ्यात काही फरक नाही. महात्म्याने ते उपेक्षेचं बोलणं सहन केलं पण जोपर्यंत वेळ येत नाही तोपर्यंत उत्तर देऊ नये. वापसा साधल्याशिवाय जसं पेरू नये किंवा तवा तापल्याशिवाय भाकरी टाकू नये तसं वेळेची प्रतीक्षा करावी आणि मग उत्तर द्यायचं आहे. थोड्या वेळानं ती गाडी थांबली. थंडीचे दिवस होते. महात्म्याने चहा मागवला. जिथं महात्मा चहा प्यायला बसणार तिथं तो व्यक्ती आलाच बुवा. ज्याचा कंटाळा त्याचा संग सहवास प्राप्त होतो. तुम्हाला का हो तुम्ही महात्मे आहात ना, मग तुम्हाला चहाचं व्यसन कशाला पाहिजे? आता आरोग्यासाठी चहा चांगला आहे, थंडी आहे त्यामुळे त्याने तो चहा घेतला. काहीच महात्मा बोलले नाही. आणि मग रेल्वेचा निघण्याचा वेळ झाला. रेल्वे निघताना 2दा हॉर्न वाजवते. बरं चांगला प्रवास करून बघा म्हणजे कळलं. तर एकदा हॉर्न वाजवलं त्याची सावरासावर सुरू झाली. महात्म्याने त्याचा हात पकडला. म्हणे तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे सांगतो ना तुला, थांब ना. तुम्ही गाडीत जाऊन सांगा ना. नाही म्हणे उत्तर द्यायला एवढं चांगलं वातावरण आहे, गाडीमध्ये नको उत्तर द्यायला, थांब. एक हॉर्न झालेला होता. दुसऱ्यांदा रेल्वेने आपला हॉर्न वाजवला आणि आता रेल्वे निघाली. महात्मा दष्टपुष्ट होते कारण त्यांनी त्यांची बॅग पाहिली होती. तुम्ही काजू बदाम खाता का? महात्मा म्हणले यासाठीच खातो. त्याचा हात घट्ट पकडला. बलवान होते. तुझ्यातला आणि माझ्यातला फरक काय सांगतो म्हणे. ऐक म्हणे, आता रेल्वे चालली आहे की नाही, सुटणार आहे ना, तुझी सुटणारच आहे आणि माझी सुटणारच आहे. अहो म्हणे माझी धर्मपत्नी बसलेली आहे आतमध्ये. महात्मा म्हणले माझाही शिष्य बसलेलाच आहे. अहो माझे सगळ्या वस्तू आहेत दागदागिने, माझेसुद्धा ग्रंथ वगैरे आहेत म्हणे. तुझ्यात आणि माझ्यात फरक सांगतोय. रेल्वे तुझी सुटतीच आहे माझी सुटणारच आहे. मग तो मला तुम्हाला काही घेणं देणं नाही आहे.
पण मला कोणाला तरी उत्तर द्यावं लागतं, मी सोडू शकत नाही. महात्म्याने सांगितलं हाच आपल्यातला फरक आहे. ज्या पदार्थाला तू सोडू शकत नाही त्या सगळ्या पदार्थाला मी एका क्षणात सोडू शकतो. हाच आपल्यातला फरक आहे. परिग्रहात जरी राहत असेल तर परिग्रह त्यांच्या मनात नसतो. हा फरक आहे. म्हणून लोक म्हणतात आपल्याला तुमच्यात आणि आमच्यात काय फरक आहे. त्यांना सांगायचं हाच फरक आहे. तुम्ही आळंदीला 7 दिवस राहू शकत नाही, आम्ही वर्षभर राहतो. एवढाच फरक आहे की नाही. लोक पळस राहतात बघा इथं आल्यानंतर. त्यांच्याकरता कोंडूनी धरीनं जीवे असं राहत नाही सप्त्याला जरी आले तरी. एवढाच फरक आहे त्यांच्यामध्ये ना आपल्यामध्ये. क्षणात आपण सोडू शकतो बघा. आपण सप्त्याला जातो की नाही, 7 दिवस आपण त्यांच्यामध्ये आनंद लुटतो आणि लगेच आपण माघारी येतो. आपण त्या गावाला सोडू शकतो का? दुसरा कार्यक्रम असतो ना आपल्याला भाग सोडून द्या. लोक सोडू शकत नाही, आपण सोडू शकतो. सोडता आलं पाहिजे बरं. हे या सगळ्या ओव्या दुसऱ्यांचं परीक्षण करण्यासाठी नाही बरं. दुसऱ्याकडे पाहिजे नाही परीक्षा करून, आपलं निरीक्षण करायचं यातून की आपल्यामध्ये कोणत्या भूमिकेपर्यंत आपण आलो आहे. नाहीतर मग एखाद्याच्या मठात राहतो आपण आणि त्यांना सांगतो तुम्हाला तर मठाचा परिग्रह आहे, राहायला कशाला मग जर राहायचं तिथंच, व्यवस्था पण घ्यायची त्यांची. पण तसा नाही. परिग्रह बाहेरून असेल तर अडचण नाही, अंतरंगातला नसावा हे महत्त्वाचं आहे. अन्वय समन्वय कळाला पाहिजे. यातून ज्ञानोबाने सांगायचं काय आहे हा लक्षात घ्या अर्थ. घरी कुटुंबपणे सरे तरी वनी वन्य होणे अवतरे, नागवियाही शरीरे लागला आहे. लहान मुलगा जन्माला आला की नाही, जन्माला आल्यापासून त्याच्या परिग्रह मागं लागलाच की शरीराचा. मग हा परिग्रह अंतिम काळामध्ये आहे सगळं. म्हणजे मग शरीर सुटलं तर परिग्रह सुटेल का? नाही सुटत. का? पाप पुण्याचं परिग्रह आहेच ना. पुन्हा धर्म अधर्म कमावलेलंच आहे. हा सुटेल कधी माहिती आहे का परिग्रह? जेव्हा हा जीवात्मा ब्रह्मस्वरूप होईल. आणि ब्रह्म असंग आहे बघा. असंग असल्यामुळे त्याला कशाचा स्पर्शच होत नाही. असं एकटंच एक परब्रह्म रूपता प्राप्त झाली की मग खऱ्या अर्थाने परिग्रह सुटतो. म्हणजे साधकाचा परिग्रह आश्रमाचा असेल तर अडचण नाही, फक्त ममत्व नसावं. शास्त्राचा परिग्रह असावा, पण एकम शास्त्रम देवकी पुत्र गीत तेच परिग्रह असावा. काही आपल्या साधक म्हणवणारे काही व्यक्तिमत्व असतात. काही लोकांच्या घरामध्ये जर आपल्याला जाण्याचा प्रसंग आला ना, तर त्यांच्या घरात गेल्यानंतर असं वाटतं की आपण एखाद्या ग्रंथालयात आलो की काय. त्याला काय लायब्ररी म्हणतात का? लायब्ररीज म्हणतात की नाही. तिथं आलो असो तर सगळे पुस्तकं असतात. पुस्तकं बरं, जगातल्या सगळ्या लेखकांचे पुस्तकं असतात. संत वाङ्मय अजिबात नसतं. आणि काय करायचं तो परिग्रह? त्यापेक्षा संतांचं वाङ्मय असावं की जे आपल्याला मुक्त करणार आहे. एकच परिग्रह पण चांगला. शास्त्र हे असावं. आपल्या पण काही लोकांकडे कादंबऱ्या भरपूर आहे, कादंबऱ्याच आहेत त्यांच्या कपाटामध्ये, पण ग्रंथ संत वाङ्मय अजिबात नाही. तो परिग्रह काय कामाचा तेही कळालं पाहिजे. वनी वन्य होणे अवतरे, नागवियाही शरीरे लागला आहे. ज्ञानोबा म्हणतात आयसा दुर्जयो जो परिग्रहो, तयाचा फेळून ठावो, भवविजयाचा उत्साहो भोगे तसे जो. हा साधक क्रममुक्तीच्या मार्गाने निघालेला आहे. अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध हे विकार आणि सगळ्यात दुर्जय कोण होता? दुर्जय परिग्रह. जिंकण्याकरता अत्यंत कठीण जो परिग्रह तयाचा फेडून ठाऊ. ज्ञानोबा म्हणतात त्या परिग्रहाचा ठाव म्हणजे ठिकाण. या परिग्रहाचं ठिकाण कोणतं असेल माहिती आहे का? या परिग्रहाचं ठिकाण आहे ममत्व. ममत्वाचं मूळ कारण आहे अहंता आणि अहंतेचं मूळ कारण आहे आत्मस्वरूपाचा अज्ञान. जोपर्यंत अहंता आणि ममता अज्ञानासहित जात नाही तोपर्यंत परिग्रह सुटत नाही. तयाचा फेडून ठाऊ, त्याचं ठाव ठिकाण नाहीसं करून साधकाने या परिग्रहाला जिंकून घेतलं. परिग्रहावर विजय संपादन केला तर संसारावर विजय संपादन करता येतो. भवविजयाचा, भवनाम संसार, संसारावर आपण विजय संपादन केलेला आहे. असा आनंदाचा उत्सव भोगी तसे जो. परिग्रहाला जिंकलं की बस आपण संसाराला जिंकून घेतला आहे असा म्हणून साधक आनंदाला प्राप्त होतो. संसार जिंकलेला आहे इतक्या भूमिकेमध्ये तो साधक आला. आता त्याने संसाराला जिंकून घेतलं तर त्याच्या स्वागताकरता कोण कोण येतं हे रूपक आहे बरं. रूपक सुरुवात झालेला आहे. हा साधक एक प्रकारचा योद्धा आहे.
वैराग्याचं कवच त्याच्या अंगावर आहे, राजयोग हा नावाचा अश्व आहे, विवेकाच्या मुठीमध्ये ध्यानाची तलवार आहे त्याच्याकडे. आणि असा संसाराच्या रणांगणातून प्रवेश करता करता त्याने जे वैरी आपल्या समोर आले होते त्या सगळ्या वैर्यांचा नुसता नाश नाही केला, मुळासहित त्यांचा नाश केला. बस आता संसारावर तर आपण विजय संपादन केलेलाच आहे असा म्हणून तो आनंदाला प्राप्त झाला. आता संसाराचा पराजय कठीण आहे. भगवान म्हणतात, दैवी हिषा गुणमयी मम माया दुरत्यया मामे वये प्रपद्यन्ते माया मेताम तरंती ते. संसार सिंधू हा दुस्तर नुलंघवे उलंघिता पार बहुत वहाविले दूर न लगेच तीर पैल थडी. किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा पडिलो आवर्ती भोवरा बहुथोरा वळसिया. असा दुर्जय असणारा संसार त्याने जिंकला. जे कार्य आजतागत कुणाला करता नाही आलं त्या संसाराला जिंकून घेण्याचं कार्य साधकाने केल्यामुळे त्याला आनंद होतो. बघा, विजयश्रीची माला त्याच्या गळ्यात पडली आणि मग त्याच्या स्वागताकरता कोण कोण येतं. ज्याप्रमाणे एखादा राजा संपूर्ण पृथ्वीचा सम्राट व्हायचा असेल ना तर त्याला चक्रवर्ती सम्राट म्हणतात. बरं, चक्रवर्ती सम्राट तो असतो या पृथ्वीच्या गोल चक्रावर ज्याचं एकट्याचंच राज्य आहे त्याला म्हणतात चक्रवर्ती सम्राट. जसं ज्ञानोबारांच्या बाबतीमध्ये आपण काय म्हणतो, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती. कैवल्यांना मोक्ष, मोक्ष नावाचं राज्य आणि त्या राज्याचे एकमेव राजे ज्ञानोबार आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबारांच्या पालखीवर असतं बघा, ते कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती असं नाव आहे पालखीच्या रथावर. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती हे झाले पारमार्थातले राजे. आणि जसं व्यवहारामध्ये एखादा राजा असतो पण तो जर चक्रवर्ती सम्राट असेल तर बाकीचे राजे एका एका भूप्रदेशाचे राजे ते मांडलिक राजे होऊन राहतात, त्याच्या अधीन राहतात आणि ठराविक असणारा भाग त्याला देऊन टाकतात. म्हणजे आम्ही तुमच्या स्वाधीन आहोत असं सांगतात आणि तुम्ही पृथ्वीचे एकमेव राजे. तसाच प्रकार इथं आहे, रूपक केला आहे. बरं, ते इथं अमानित्वादी आघवे ज्ञानगुणाचे जे मिळावे ते कैवल्य देशीचे आघवे राव जैसे आले. तेव्हा सम्यक ज्ञानाची या राणीवा उगानुनी तया परिवार होण्या राहत अंगे. राजामध्ये दोन प्रकार, एक मांडलिक राजा, दुसरा चक्रवर्ती सम्राट राजा. हा साधक चक्रवर्ती सम्राटच आहे पण कोणता, मोक्ष नावाचं राज्य. मग त्याच्या स्वागताकरता कोण कोण आलं ते इथं अमानित्व ज्याच्यामध्ये अगोदर आहे 13व्या अध्यायामध्ये गुण आले की नाही, अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांती आर्जवम. इथपासून तर अध्यात्मज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम एतच ज्ञानमिती प्रोक्तम ज्ञानम यदतोन्यथा. हे अमानित्वादी जे गुण आहेत किंवा 12व्या अध्यायामध्ये सांगितलेले अद्वेष्टा सर्वभूतानाम मैत्रः करुणये वच किंवा 15व्या अध्यायामध्ये सांगितलेले निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामाहा. हे सगळे अमानित्व ज्याच्यामध्ये आदी आहे असे बाकी सगळे कोण आहेत ते ज्ञानगुणाचे मेळावे. ज्या गुणामुळे ज्ञान प्राप्त होतं किंवा ज्ञानाचेच असणारे लक्षणं आणि यांचा असणारा समुदाय तो सगळा समुदाय त्याच्याकडे येतो आहे. हा समुदाय कोण आहे, जणू काही ते समुदाय ज्ञानगुणाचे मेळावे हे जणू काही कैवल्य देशीचे आघवे राव जैसे आले. कैवल्य ना मोक्ष, मोक्ष नावाच्या देशातले ठिकठिकाणी राहणारे हे राजे आहेत आणि हे सगळेच्या सगळे राजे मिळून त्याच्याकडे येतात. याचा अर्थ काय झाला, क्रममुक्तीने जाणारा साधक जेव्हा अहंकारादी प्रतिबंधाला दूर करतो, हे विकार निघून जातात ना, विकार निघून गेले की त्याच्या अंतकरणामध्ये दैवी संपत्तीचे 26 गुण, 13व्या अध्यायामधले 18 सद्गुण, हे सगळेच्या सगळे गुण त्याच्या शरीरामध्ये राहायला येतात. जणू काही ते सगळे त्या त्या भूप्रदेशाचे राजे आहे आणि ते सगळे त्याच्याकडे येतात, आपोआप येतात बघा. म्हणून सिद्धस्य लक्षणाने साधकस्य साधनाने भवंती. महात्म्यांचे हे लक्षणं सहज आहे आणि साधकाला मात्र प्रयत्नपूर्वक मिळवावे लागतात. ते कैवल्य देशीचे आघवे राव जैसे आले, राजे त्याच्याकडे येतात तेव्हा
ते विचार करतात हे सगळे गुण की आम्हाला जे प्राप्त करायचं आहे किंवा आम्हाला जे प्राप्त झालं आहे त्या सगळ्या राज्याचे खरे वारस किंवा अधिकारी तुम्ही आहात. तेव्हा सम्यक ज्ञानाची राणीवा म्हणजे राज्य बरं, किंवा राणीवा म्हणजे स्वामित्व, सम्यक म्हणजे यथार्थ ज्ञान आहे अध्यात्मज्ञान. आणि अध्यात्मज्ञानातून प्राप्त होणारं खरं राज्य कोणतं आहे? मोक्ष नावाचं राज्य. म्हणून सम्यक ज्ञानाची राणीवा तया उगानुनी त्याच्या हवाली करून त्याला देऊन परिवार होण्या राहता अंगे, त्याच्या अंगामध्ये आम्ही तुमचे सदस्य आहोत, परिवारातले सदस्य आहोत, कुटुंबातले सदस्य आहोत असं होऊन त्याच्या अंगामध्ये राहतात. याचा अर्थ या साधकाला कैवल्याचं राज्य मिळतं आणि त्या राज्यामध्ये ज्ञानगुणांचे सगळे मेळावे सम्यक ज्ञानाचं राज्यही त्याच्या हातामध्ये देतात. हे राज्य तुम्ही संगोपन करा, आम्ही मात्र तुमचे मांडलिक किंवा परिवार होऊन राहतो आहे. आता याचा अर्थ काय झाला? सगळे राजे त्याच्या स्वाधीन झाले, कैवल्य देशाचं राज्य त्याच्या नावावर जमा आलं. आणि मग विजय संपादन केला की त्याच्या स्वागताकरता काही लोक येतात. आता यातला एक बारकावा असा आहे की जरी एखाद्या साधकाला मोक्षाचं राज्य मिळालं तरी सगळ्याचं प्रारब्ध निवृत्तीचं नसतं. काही निवृत्तीपरायण असतात शुकाचार्यांसारखे, आणि काही असणारे महात्मे प्रवृत्तीपरायण असतात जनक राजासारखे. बोधात काही फरक पडत नाही, प्रारब्धाने कदाचित भोग कमी जास्त मिळेल, भोगात फरक आहे, बोधात फरक नाही. म्हणून तो महात्मा प्रवृत्तीमध्ये व्यवहारामध्ये जरी प्रवृत्त झाला तरी त्याच्या समाधानामध्ये फरक पडत नाही. पुढे सांगतात, प्रवृत्तीची राजविधी अवस्थाभेद प्रमदी कीजत आहे प्रतिपदी सुखाचे लोण. प्रवृत्तीची राजविधी म्हणजे काय? राजमार्ग. कोणता राजमार्ग? मात्र प्रवृत्तीचा राजमार्ग. बरं, राजमार्ग दोन आहे, एक निवृत्तीचा राजमार्ग आणि दुसरा आहे प्रवृत्तीचा राजमार्ग. हा प्रवृत्तीपरायण आहे म्हणजे व्यवहारात जरी पडला प्रारब्धाने तर प्रवृत्तीच्या राजमार्गावर त्याला काही अवस्था प्राप्त होतात ना. कोणत्या? जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. या तीन अवस्था म्हणजे एक प्रकारच्या तरुण स्त्रिया आहेत. जसा एखादा राजा जिंकून आला आणि तो जर राजमार्गाने चालू लागला तर बाजूला उभ्या राहणाऱ्या स्त्रिया त्याच्या अंगावर काही प्रकारचं ओवाळणी करतात किंवा पुष्पवृष्टी करतात. तो प्रकार आहे इथं. हा प्रवृत्तीच्या राजमार्गाने निघाला की जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्था, तीन तरुण स्त्रिया आहेत आणि त्या प्रतिपदी म्हणजे प्रत्येक पावला गणिक सुखाचे लोण कीजत आहे. याचा अर्थ त्या महात्म्याला जागृतीमध्ये सुद्धा सुखच आहे, स्वप्न अवस्थेमध्ये पण समाधानच आहे आणि गाढ झोपेमध्ये सुद्धा सुखच आहे. याचा अर्थ अखंड समाधान त्याला कोणत्याही अवस्थेमध्ये प्राप्त आहे. दुसरा अर्थ घेतला तर तो कोणत्याही अवस्थेमध्ये राहू द्या, म्हणजे स्मशानात राहू द्या, जंगलात राहू द्या, दुर्जनाच्या सहवासामध्ये राहू द्या किंवा सज्जनाच्या मेळाव्यामध्ये राहू द्या, प्रत्येक पावलागणिक त्याला सुखच प्राप्त होतं. अवस्थाभेद प्रमदी कीजत आहे प्रतिपदी सुखाचे लोण. आणि मग एवढा त्याने विजय संपादन केला की त्याच्या स्वागताकरता किंवा लोक भेटायला येतात की नाही. आणि मग त्या लोकांची गर्दी पांगवण्याकरता पुढे चोपदार असतो. मग याचा चोपदार कोण आहे? तर हातामध्ये असणारा विवेक हाच चोपदार आहे. आणि त्या विवेकाच्या काठीनं समोर जगातले पदार्थ आले, दृश्य पदार्थ, तर त्या सगळ्या पदार्थाला तो बाजूला सारतो. बघा, पुढे बोधाची कांबीवरी विवेक दृश्याची मांदी सारी योग भूमिका आरती करी येती जैसिया. पुढा म्हणजे पुढे, बोधाची एक कांबीवरी, कांबी म्हणजे धनुष्य, बोधाचं धनुष्य त्याच्या हातामध्ये आहे आणि त्या धनुष्याच्यामध्ये लागलेला बाण विवेकाचा आहे. त्या विवेकाच्याद्वारे दृश्य पदार्थांची मांदी म्हणजे समुदाय आपल्या समोर आला की तो त्याला दूर सारतो. बघा, म्हणजे काय? दृश्य असणाऱ्या पदार्थाची गर्दी आपल्याकडे होऊ देत नाही किंवा दृश्य पदार्थाचं आकर्षण आपल्या जीवनामध्ये येऊ देत नाही, कारण विवेक आहे. आणि विवेकामध्ये दृश्याचा विवेक केला जातो की नाही? दृश्य विवेक म्हणतो आपण त्याला, दृग्दृश्य विवेक. दृश्य पदार्थ आले की विवेक त्यांना बाजूला सारतो. म्हणजे काय करतो? उपाधीचे पदार्थ समोर आले की उपाधी माझी गुप्त
चैतन्याचे सर्व गत ते तत्वज्ञ सतत स्वीकारिती. त्या विवेकाने दृश्य प्रपंच आला की दृश्याला बाजूला सारतो, दृश्याचं जे अधिष्ठान आहे त्याला पाहतो. विवेक दृश्याची मांदी सारी सगळ्या पदार्थाचा बाद करत करत पुढे चालतो. आणि योग भूमिका, योग वासिष्ठामध्ये काही भूमिका आली बघा. माझा उद्धार व्हावा ही शुभेच्छा आहे, नंतर श्रवण करणं सुविचारणा आहे, त्यामध्ये आपल्या अंतःकरणातले दोष निघून जाणं तनुमानस आहे, ब्रह्मप्राप्ती होणं सत्वापत्ती आहे. शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंसक्ती, कोणत्याही पदार्थामध्ये आसक्त न राहणं. त्यानंतर पदार्थाभाविनी, पदार्थ अभाविनी, ज्याच्या नजरेमध्ये पदार्थ दिसतच नाही, मग पदाचा अर्थ असणारा परमात्मा दिसतो. पदार्थाभाविनी आणि तुर्यगा या सगळ्या योगाच्या क्रमाक्रमाने भूमिका आहे. आणि जणू का या सगळ्या भूमिका योग भूमिका आरती करण्याकरता याव्या येती तैशिया. म्हणजे या सगळ्या भूमिका त्याचे आरती करतात, स्वागत करतात. याचा अर्थ या साधकाला क्रमाक्रमाने या सगळ्या भूमिका आपोआप प्राप्त होऊन जातात. बघा बरं त्याचा प्रवास. अगोदर विकार, काही लोक म्हणतात आम्हाला संतच भेटत नाही किंवा आम्हाला परमार्थाचा अनुभव येत नाही. प्रवास असा करावा लागतो. म्हणजे प्रवासामध्ये बुद्धी शुद्ध करायची, सात्विक धैर्य, विषयापासून मनाला आवरायचं, एकांतामध्ये जायचं, भोजन योग्य प्रमाणात करायचं, काया वाचा मन यांचं नियमन करायचं, ध्यान योगाचा अनुष्ठान, वैराग्याचा कायम अंगीकार, विकाराला दूर करायचं. आणि इथपर्यंत आला तर मग या सगळ्या भूमिका प्राप्त होतात. या भूमिका संपादन करायच्या नाही आणि सरळ आम्हाला संतच का भेटत नाही, आम्हाला अनुभवच का येत नाही, असा आग्रह काय कामाचा आहे. या सगळ्या भूमिका केव्हा येतील, जर त्याने भवविजय संपादन केला तर मग या भूमिका प्राप्त होतात. योग भूमिका आरती करी येती तैसिया. आता इथपर्यंत साधक आला बघा बरं. राज्य प्राप्त झालं सम्यक ज्ञानाचं, म्हणजे चांगल्या ज्ञानाचं राज्य प्राप्त झालं. प्रवृत्तीमध्ये सुद्धा समाधान बिघडत नाही. आणि सगळे पदार्थ जरी समोर आले तर विवेकाने तो सगळ्या पदार्थांना बाजूला सारतो. अशी योग भूमिका आरती करण्याकरता समोर आली तर ज्ञानोबा म्हणतात, तेथ रिद्धी सिद्धीची अनेगे वृंदे मिळती प्रसंगे, तिये पुष्पवर्षे अंगे नाहात सेतो. आपण जी साधना करतो की ज्ञानाची साधना, याला यस्य ज्ञानमयम तपः असं म्हणतात. आपण काल परवा विचार केला होता, जर प्रतिकूलता सहन केली तर आपोआप जीवनामध्ये तप घडतं आणि तपामध्ये रिद्धी सिद्धी आपोआप प्राप्त होता. श्रवण करणं हे सुद्धा एक प्रकारचं ज्ञानमय तप आहे. आणि या तपामध्ये कोण समोर येतं, रिद्धी, रिद्धी म्हणजे ऐश्वर्य आणि सिद्धी म्हणजे सामर्थ्य. रिद्धी सिद्धीची अनेके, अनेक प्रकारचे वृंदे, वृंदे म्हणजे समूह, मिळती प्रसंगे. 6व्या अध्यायामध्ये हे बघा, साधक निगोणी जाये, मागे पावलाची ओळ आहे, ते तर ठाई ठाई होये आणि मादिक. आणि येणे येणे प्रसंगी येती बहुता सिद्धी. अनेक सिद्धी प्राप्त होतात, पण सिद्धीमध्ये अडकू नये बरं. सिद्धीत अडकला तर परमसिद्धी मिळत नाही. नाथ महाराजांनी भागवतामध्ये असं म्हटलं आहे, एक मनुष्य वाराणसी करता निघाला, वाराणसीला जायचं त्याला, आणि वाराणसीच्या मुक्कामाच्या अलीकडे एक गाव लागलं. त्या गावातले त्याने भोग पाहिले, त्या भोगामध्ये आसक्त झाला. परिणाम आपण घरून वाराणसीला जाण्याकरता निघालो होतो हेच विसरला. तसंच आहे, आपण आळंदीला येत असताना गावाकडून काय भावना घेऊन येतो, काय भूमिका असतात आळंदीला येण्याच्या अगोदर गावाकडच्या, त्या भूमिका किंवा साध्य घेऊन आपण आळंदीला येतो. आणि इथे आलो तर मग प्रसिद्धी मिळते. प्रसिद्धी मिळाली की त्यात अडकतो, साध्य बाजूलाच राहतं. ज्ञानोबा म्हणतात, ह्या येतात पण साधकाला काय काम आहे, त्याने काय काजा आपण या. रिद्धी सिद्धीची अनेके वृंदे मिळती प्रसंगे, ती त्या रिद्धी आणि सिद्धी एक प्रकारचा पुष्पवर्षाव आहे. पुष्पवर्षी अंगे नाहात सेतो. त्या पुष्पवर्षावाने तो अंगाने नाहला जातो, याचा अर्थ त्याच्यावर पुष्पवर्षाव होतो. प्रसंगाला या सिद्धी प्राप्त होतात, पण साधक किंवा संत सिद्धीत अडकत नाही बरं.
भिंत चालवली ज्ञानोबाने पण एकदाच, परत नाही. रेडेश्वराच्या मुखातून वेद बोलवला एकदाच, परत नाही. त्यांनी असं काही सिद्धीचं दुकान नाही लावलं. प्रसंगाला सिद्धीचा वापर केला. मिरविला बडीवार सिद्धाईचा, पण प्रसंग होता. ब्रह्मवृंदांचा अभिमान जावा, रेडेश्वराच्या मुखातून वेद बोलवला. का? तुमचं वेदाध्ययन लयच तयार आहे ना, मग बघा रेडासुद्धा वेद बोलू शकतो. चांगदेव महाराज म्हणले आपल्याकडे सिद्धी फार मोठी आहे, वाघावर सत्ता आपण स्थापित करू शकतो. असं का? मग आमची सत्ता भिंतीवर आहे. अशा प्रसंगाला वापरल्या, वारंवार नाही. ते पुष्पवर्षी अंगे नाहा तसे तो ऐसेनी. अशा प्रकारे ब्रह्मैक्या सारिखे स्वराज्य येता जवळिके झळंबीत आहे हरिके तिने लोक. अशा प्रकारे ब्रह्मस्वरूपाशी आपलं ऐक्य व्हावं, त्याला जीव ब्रह्मैक्य असं म्हणतात. ब्रह्मस्वरूपाशी ऐक्य व्हावं अशा प्रकारचं हेच प्रत्येक जीवाचं स्वराज्य आहे बरं. आणि हा आपला अधिकार आहे. हे स्वराज्य फक्त मानवी देहातच मिळवता येतं. बाकीच्या देहामध्ये ब्रह्मस्वरूप प्राप्ती, हे स्वराज्य, आपल्या स्वतःचं राज्य हे मिळवता येत नाही. आणि हे राज्य मिळवण्याकरता तो संसाराच्या रणांगणातून निघाला होता. ब्रह्मैक्या सारिखे स्वराज्य त्याच्या टप्प्यात आलेला आहे बघा, जवळच आलेला आहे. स्वराज्य येता जवळके परिणाम झळंबीत आहे हरिके तिन्ही लोक. स्वर्ग मृत्यू पाताळ किंवा तिन्ही प्रकारचे लोक या महात्म्याला स्वराज्य मिळत आहे असं पाहिल्याबरोबर आनंदाने उसळत आहे. हरिके म्हणजे आनंद, आणि आनंदाने तो प्राप्त होतो आहे. आता या आनंदाला प्राप्त झाला तो महात्मा, ब्रह्मस्वरूपाचं हे स्वराज्य त्याला मिळतं आहे, जवळ आलं बरं. अजून त्या स्वराज्यामध्ये त्याचा प्रवेश झाला नाही. झाला प्रवेश तर ब्रह्म आणि तो वेगळा राहणार नाही. ब्रह्मविद ब्रह्म आपनोती किंवा ब्रह्मवेद ब्रह्म एव भवती. ब्रह्मस्वरूपाला जाणारा ब्रह्मच होतो इथपर्यंत त्याची भूमिका आली. तो आनंदाला प्राप्त झाला. का? आज तागाय संसारातलं दुःख फार अनुभवलं आणि आता माझं ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती मला होते आहे. तर त्यामध्ये तो आनंदाने तीन लोक उसळत आहे. आणि पुढे मग त्याच्या या भूमिकेमध्ये त्याला कोणी वैरी राहत नाही, कोणी शत्रू राहत नाही. हे चिंतन करायचं आहे. ते चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञान